ताई मला सांगा, तुम्ही मुरलीधर भाऊच्या कोण आहात बहीण आणि आहे. कशी घटना घडली, काय तुम्हाला नेमकं कळालं होतं? मी तिची बहीण आहे. बरं. तिची घटना कशी घडली आम्हाला काही सांगू शकता येत नाही. बरं. पण आम्हाला असं माहित झालं का ते दरीन पडला म्हणून सनी का तिघ पडले म्हणे, तिघाचा मृत्यू झाला त्यांचा जागेवरच. बरं. मग आम्ही तिथं आलो, याला घाटीला आलो आम्ही. घाटीला आल्याच्या नंतर त्यांचे सगळे पाहुणे होते, त्यांची आई त्या सगळ्या होत्या तिच्यावाल्या. बरं. त्यांनी भरपूर शिव्या दिल्या मला. मी तरी गज बसले, मी काहीच बोलले नाही तिथं. कमम बोलले नाही का. मी म्हणलं मी जर काही म्हणून आणला येईन इतके दिवस, पण आमच्याकडे येऊन दिला नाही. शेवट त्याचं मूर्त सुद्धा आमच्याकडे येऊन देणार नाही म्हणून मी काहीच बोलले नाही त्यांना. शेवट माझे चुलत भाऊ ते सगळे होते तिथं. ते म्हणले आम्हाला तिघ आमच्या संग द्या, आम्ही तिघाची मौत करतो. पण ते म्हणले नाही नाही, आम्ही देणार नाही म्हणे मौत तुमची, त्यांची बोली. आम्ही नातून मुलगी घेऊन जाणार म्हणे, तुमचा तुम्ही घेऊन जा म्हणे. आम्ही असं म्हणलं त्यांना, ते तसे म्हणले आम्हाला. मग तिन्ही त्यांचे. किती बहिणी आहेत? आम्ही तिघी बहिणी. आणि तिघी. ते एक भाऊ होते? ते एक भाऊ आता आमच्याला. त्यांचं लव्ह मॅरेज झालं, त्यांचं भाऊ. लव्ह मॅरेज झालं, मग त्याच्यामुळे मग ते सासू सासऱ्याकडेच राहायचं. ते लई दिवस सासू सासऱ्याकडे राहिला, लई दिवस. मग तिने भाड्याने खोली घेतली, भाड्याच्या खोलीत राहिला तो लई दिवस. आणि आता पण भाड्याच्या खोलीतच राहत होता ते. पण माझ्या मुलाचं लग्न जमल्याच्या नंतर मला सगळे पाहुणे रावळे म्हणले इतके दिवस नाही आला नका की ना, पण तू फोन कर, ते लग्नाला येईन. म्हणून मग मी त्याला फोन केला. मी भाऊ लग्नाला येशील का? तर म्हणे हा बाई. मला आधी त्यांनी तडातडा बोलून घेतलं. मला बोलला, मी म्हणलं भाऊ काही असू पारतच मागचं सोडून दे, पण आता लग्नाला ये. मला म्हणला येईन बाई लग्नाला. हा, मग मी म्हणलं वहिनीला घेऊन ये, पोराला घेऊन ये. ते म्हणला बाई ते नाही येणार असं म्हणलं ते मला. मग लग्नाला आला त्यो. लग्न झाल्याच्या नंतर माझी एक बहिणी, मधली बहिणी माझी, त्याचा मुलगा वारला. मग त्याला वाटलं आता सगळंच करते. माझ्या बहिणीचा लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मुलगा वारला तिचा वाला. मग त्याला वाटलं आता सगळे करते, आता यांना कोणी मी, त्याला असं वाटलं. त्याच्यामुळे 10 दिवस त्यांनी मग त्या मुलाचं केलं सगळं, जे झाले तिथं आमच्या संग राहिला, बोलला, बसला. त्याच्यामुळे मग घरी गेला तो. त्याच्यानंतर मग बायकून त्याच्या भांडणं काढले. ते म्हणे तुला इतके दिवस बहिणी दिसल्या नाही, त्यांना दिसल्या नाही, आता कस का दिसायला लागला तू त्यांना, आता कमून बोलत काय संग, तुला त्या लागत्या का मी लागते? ते म्हणायचं मला तू लागते, त्या लागत्या, लई दिवसातून बोलायला लागल्या म्हणे, आपल्याला चांगलं वाटत म्हणे, असं म्हणायचं ते तिला. मग त्यांनी दोघा मायल्या का त्याला शिव्या दिल्या. लग्न झाल्यापासून तिकडेच राहायला गेले? तिकडेच राहत होता. किती वर्ष झाले त्यांना? साधारण 22 वर्ष झाले असतील तरी त्याच लग्नाला. 22 वर्षात गावाकडे किती वेळा आली त्याला? तो कंटिन्यू यायचा, तो असं यायचा, ते येत नसा असं नाही, पण माझ्या आई वडिलांना बोलत नसता तो. असं दारातून इथून जायचं ते त्याच्या वावरात. पण कशामुळे बोलत नव्हता ते काय व्हायचं, त्यांच्या दोघांची थोडी किरकिर व्हायची यांच्या संग बोलल्याच्या नंतर. कमून किरकिर होत होती. माझे वडील म्हणायचे बाई तू भाऊ तू लग्न करू नको, ती शेतीतली पोरगी, ती आपल्या शेतीत काम करायची नाही, तू अशी खेड्यातली पोरगी कर. पण त्याला पसंत होती, त्यांनी मनाने लग्न केलं. माझे आई वडील लग्नाला गेले नाही, काही नाही, फक्त बसून मला लग्नाला तिने आणलं होतं. फक्त ते म्हणे सगळे येणार लग्नाला, तू ये. मी त्याच्या लग्नाला गेलते फक्त, बाकीचे कोणीच लग्नाला नव्हते. मग ते लग्न झाल्याच्या नंतर मग ते तिकडच राहिले. मग माझ्या आई वडिलांचे आपण त्याला आणायला जाऊ बाई, येईन तो आपल्या घरी राहीन आपल्या तिथं. आम्ही दोघी बहिणी माझे वडील आम्ही आणायला गेलो. त्याला नाही येऊन दिलं. तो बी म्हणा मला नाही यायचं, तिच्या धाकाने म्हणाचा देव नको मला नाही यायचं. आता कालची जी घटना घडली परवा दिवशी, तुम्हाला घटना घडल्यावर माहित झालं की घटनेच्या आधी काही फोन वगैरे? काहीच नाही, फोनच नाही. तर आम्हाला त्याचा फोनच नाही आला त्या दिवशी, कसं नाही आला. करायचं तो, आम्ही खोटं बोलत नाही, आमचं जे खरंय ते आम्ही ते खरंच सांगणार. आम्ही खोटं बोलू शकत नाही, आम्हाला खोटं पण बोलता येत नाही. आम्ही एवढं 4 महिन्यापासून आम्ही दोघं बहीण भावंड, तिघं बहीण भावंड, आम्ही अशी एकूणाला बोलायचं फोनवर, पण आमच्या घरी नाही आला तो. फक्त एक दिवस आम्ही तिघं बहीण भावंड आम्ही इथं आलो. इथं मुक्कामाला राहिला. आई वडिलांपाशी म्हणलं आपण गेल्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं तू आल्याबरोबर आमच्या बरोबर, म्हणून आम्ही तिघं बहीण भावंड आलो, मुक्कामाला राहिलो. मग त्या दिवशी बी आता 15 दिवस झाले. तर मग ते माझ्या वडिला त्यांचं कर्ज माफ झालं. तो काय म्हणला मला कर्ज काढतो मी आणि त्यांना कर्ज काढून देतो. मग मी म्हणलं तू जाय, त्यांचे काय बँकेत पैसे असतील थोडेफार काढून आण आणि कर्जाचं करून घे तुझं कुठाना तू. म्हणून तो आला इथं रातभर राहिला. यांना दुसऱ्या दिवशी रोडला गडला घेऊन गेला, तिथून आणून सोडलं. त्याला ते काय कर्ज निघालं नाही. तर म्हणे बाई मी 8-10 दिवसांनी येतो, परत करतो म्हणे कुठाना. त्याच्या तो गाडीवर निघून गेला यांना इथं सोडून सनी. मग बाकीच्या नंतर यांच्या संग फोनच नाही त्याचा 15 दिवसापासून. फक्त मग आमच्या संग फोन राहायचा त्याचा बोलायचा, बाकीचं काहीच नव्हतं. म्हणजे हे त्यांच्या घरात वाद होत होते हे सुद्धा ते आम्हाला काही सांगत नव्हता का आमचे असे वाद झाले का काही का काय.
फक्त त्याला घराच्या बाहेर काढल्याच्या नंतरच मी असं बोलले झालं माझं आणि त्याचं बोल. ते म्हणला बाई मला तिने घराच्या बाहेर काढलं. मी म्हणलं कमून काढलं भाऊ. तर ते म्हणे बाई ती मला डायरेक्ट म्हणते त्या लागते का मी लागते तुला. मग त्यांनी दोघा मायल्या काल मला भांडून शिवाय देव करून बाहेर काढून दिलं. पत्नी कधी गावाकडे आलेच नव्हते? नाही यायचे ते पण इकडे घरी नव्हते येते. ती तिकडेच रोडला उभा राहायची. ते वावरात जायचा चक्कर मारून चालल्या जायचं. ते तसं येतच नसं उगा कधी मध्ये एखाद्या वेळेस तर ओळख यायची. बरं आता बहीण भावाची भेट तुमची कधी झाली होती शेवटची? आता त्याला 1.5 महिना झाला. आम्ही इथं आलतो त्याला 1.5 महिना झाला. त्याचीच आमची गाठ भेट झाली तेवढीच फक्त. माझ्या मुलाच्या लग्नात त्या दिवशी 1 दिवस आणि आता 1.5 महिना झाला त्या दिवशी 1 दिवस एवढीच गाठ भेट झाली आमची. आम्हाला वाटत तेवढीच भेट आमची त्याची वेळी. नाही तर परत भेट नाही आमची. आम्हाला वाटत त्याला त्रास होतो कशाला त्याला त्रास होऊन द्यायचा. आमचा एकूणचे एक भाव आहे. आम्हाला लांबून दिसतो तर आम्ही सुखी मानित होतो. आमच्या आई वडिलाचं आम्ही सगळं करायचो. त्याच्यामुळे आम्ही त्याला जास्त त्रास देत नसं. आम्ही काहीच नसं करीत. आमच्या आई बापाचं आम्ही सगळं करायचो. आणि त्या दिवशी सुद्धा बोलणं झालं आमचं आणि त्याचं बोल भाऊ तू काही करू नको आई बापाचं फक्त या जाय त्यांच्या संग बोला जाय राह जाय बसा जाय उठा जाय काही करू नको आम्ही सगळं करतो. माझं त्याचं एवढं पण बोलणं झालं त्याच्यासोबत. ते म्हणलं हा बाई हाय ना मी करीन ना. मला असं म्हणलं ते. तुमचं नाव? माझं शोभा राजेंद्र मस्के. तुमचं कुठलं गाव? माझं दहीगाव गाव आहे पण आम्ही भेंड्याला राहायला आहे.